रक्षणाचा निर्णय मात्र त्यांनी आज स्वीकारलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलात तर विशेष खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाईल. अर्थातच दर्शन शुक्ला यांच्या हातामध्ये आपल्याला डाव्या हातात जर पाहिलात तर एक विशेष बँड आपल्याला बघायला मिळेल. आपल्या भावाच्या प्रेमापोटी आज त्यांना भावपूर्ण आदरांजली म्हणून आज ते मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऋषभ शुक्ला या लाडक्या मित्राला मात्र भावपूर्ण आदरांजली तर या स्पर्धेच्या माध्यमातून असणारच आहे. परंतु आज त्यांचे बंधू दर्शन शुक्ला हे त्यांच्या डाव्या हातामध्ये एक विशेष रंगाचा बँड आपण त्यांनी परिधान केलेला पाहू शकाल आणि या बँडच्या माध्यमातून कुठेतरी एक भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली मात्र त्यांना वाहण्याचा हा प्रयत्न दर्शनच्या माध्यमातून. सदैव स्मरणात अशी व्यक्ती अर्थात आमच्या सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र स्वर्गीय ऋषभ शुक्ला यांना गणेशलीला प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वात सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पित करतोय. आणि आज विशेष उपस्थिती आम्हाला लाभली आहे. मॅन फ्रॉम कानपूर दर्पण शुक्ला हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दर्पणजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे मुंबई नगरीमध्ये आपल्या नरे पार्क मैदानावर. आपल्या टीमसाठी खेळताना ते पाहायला मिळतील पॉइंट क्षेत्रामध्ये. आज थेट कानपूरवरून इतका लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहिलेत. खरं तर मुंबईचं क्रिकेट हे सर्वांना हवंहवंसं वाटणारं क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं क्रिकेट म्हणून हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ओळखलं जातं. अगदी छोट्याशा जागांमध्ये रस्त्यावरती छोट्याशा आकाराच्या मैदानांमध्ये गल्लीबोळातही हे क्रिकेट खेळलं जाऊ शकतं. दरम्यान होईल मॅचची सुरुवात. एका बाजूला SKM आणि दुसऱ्या बाजूला मात्र RS45. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मोठी सफलता. मग अशी निखिल केसरकर आणि आता मात्र आल्या आल्या तंबूच्या आसऱ्याला मात्र सिद्धेश साळुंखे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट वरून. गुरु चेल्यांमधला हा सामना आपण पाहू शकलो. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर सिद्धेश साळुंखे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर प्रतीक लौकिक राणे यांच्या पहिल्याच बॉल वरती मात्र सिद्धेश आउट होऊन माघारी. केऊर हडकर न्यू बॅटर. सिद्धेश सोबत ओपनिंगला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले होते मानस. सिद्धेशच्या विकेट नंतर मात्र आता मानस सोबत केऊर हडकर जो स्ट्राईकवर असलेला फलंदाज. दरम्यान दुसऱ्या बाजूने लौकिक राणे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिल्याच बॉलवर सफलता पहिल्याच बॉलवर मिळवली विकेट सिद्धेश साळुंखे सारख्या एका बलाढ्य विस्फोटक धडाकेबाज फलंदाजाची. केऊर हडकर साठी मात्र हा दुसरा बॉल लौकिक राणे याचा हलक्या हातानं लॉफ्ट केलाय. पुश केला होता चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं खेळत मात्र एक सिंगल धाव मिळवली जाते. या पहिल्या बॉलला फेस करत असताना केऊर हडकर यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं उघडलं जाते. दुसऱ्या बाजूने मानस त्यासाठी सुद्धा हा फुल टॉस बॉल बॅटची इनसाइड एज घेऊन चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. डिक्लेअर स्वरूपातली घोषित स्वरूपातली मात्र धाव त्या ठिकाणी मिळेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 1 गडी बाद 2 धावा. पहिल्या 3 बॉल वरती तरी एक चांगली सुरुवात लौकिक राणे यांची. आणखीन एक फुल टॉस बॉल मनगटाचा चांगला वापर मात्र त्या ठिकाणी केला यावेळेला केऊर हडकरने. मानसच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका कारण या अगोदर डिक्लेअर स्वरूपातली धाव त्यामुळे मानस होते स्ट्राईकवर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर फ्लिक ऑफ द रिस्ट सोबत बॉलला पाठवलं मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने एक सिंगल धाव. आणखीन एक हाफ ट्रॅकर त्यावेळेला मात्र चांगली फिरकी. टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय मार्ग बदलतोय प्रवाह बदलतोय दिशा बदलतोय आणि सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. केऊर हडकरची विकेट या ठिकाणी मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा विकेट दुसरा धक्का केऊर हडकर बॅक टू द पवेलियन. 2 विकेट्स. थोडीशी मात्र संकटातून होणारी सुरुवात. पार्थ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक घणाघाती फलंदाज एक बाहुबली बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. पार्थ शिरोडकर लौकिक राणे 1 टू गो. लास्ट बॉल शिल्लक शेवटचा चेंडू. या बॉलला मात्र अगदी वेगळ्या पद्धतीने खेळून काढलं. पुन्हा एकदा मात्र बॉलर झेड. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रात. एक सिंगल धाव घेऊन मात्र होईल ओव्हर नंबर 1 ची समाप्ती. एकेरी दाबेसोबत 2 विकेट सोबतच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आणि मात्र 4 धावा.
जशी मात्र पहिल्या मॅचची सेकंड इनिंग आपण सुरू झालेली पाहिली होती तशा पद्धतीची सुरुवात कुठेतरी इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते ती SKM या टीमची. पहिल्या ओव्हर अखेरीस 2 गडी बाद अवघ्या 4 धावा. नवीन ओव्हरसाठी मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तो पार्थ शिरोडकर आणि बॉलिंग मार्कवरती दर्शन शुक्ला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू पहिला बॉल यावेळेला टॅप केलाय ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रात. लौकिक राणे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक सिंगल धाव तर अगदी सहज या मैदानावरती तुम्ही घेऊ शकाल. परंतु चौकार षटकार जर तुम्हाला मिळवायचे असतील तर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने तुम्हाला फटके खेळावे लागतील तर आणि तरच इथे मात्र तुम्हाला षटकार किंवा चौकार मिळू शकेल. ऑन साईड ऑफ साईडला चौकार मिळेल परंतु समोर जो भगव्या रंगाचा कपडा लावलेला आपल्याला दिसतोय त्या भगव्या रंगाच्या पडद्यावरती जर तुम्ही डायरेक्ट बॉल हिट केलात तर मात्र तिकडे 6 धावा असतील. तिकडे मात्र षटकार तुम्हाला मिळेल. सुरुवात मात्र सिंगल सोबत झाली आहे. मानस ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. काही वेळेला आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये 8 ते 9 खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात परंतु या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेता या मैदानाचा आकार लक्षात घेता मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू इन ॲक्शन आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळतील. सिंगल धावेसोबत पुन्हा स्ट्राईक रोटेट केली आहे. पार्थ शिरोडकर स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय. धावसंख्या 2 घरं पुढे सरकली आहे. 6 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन एक सुंदर बॅकफुट कव्हर ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर ड्राईव्ह आपण जर म्हटलात तर झाडाजवळ बॉल जात असताना तिकडे मात्र फिल्डर आडवा येतोय. एकच धाव पुन्हा एकदा फलंदाजांना घेऊन समाधानी राहावं लागतंय. एकेरी दुहेरी धावा सुद्धा क्रिकेटच्या पटलावरती तितक्यात महत्त्वाच्या आहेत जितकं महत्त्व क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र एक उंचपुरी भिंत उभी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. निलेश विकेटकीपरच्या भूमिकेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन एकाच दिशेने मात्र सातत्यपूर्ण तुम्हाला खेळावं लागतंय. कुठेतरी शॉट सिलेक्शन जे आहे ते खूप योग्य पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय ते मानसच्या माध्यमातून. बदल आली ते खूप चांगलं पाहायला मिळालं दोन्ही वेळेला. आपण ज्या वेळेला त्यांनी फटके खेळले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखीन एक फुल टॉस बॉल स्टेप आउट होऊन या वेळेला खूप चांगलं फुटवर्क परंतु चेंडू आणि बॅट मधला संपर्क तितका चांगला नव्हता. प्रॉपर टायमिंग नव्हतं. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झालेला फटका नव्हता. परिणामी एकच धाव. एका बाजूला आपण पाहू शकाल SKM बॅटिंग करत असताना तर दुसऱ्या बाजूला RS45 गोलंदाजी करताना. मंकड विकेट बॅटर आउट. पार्थ शिरोडकरला फसवलं जात आहे. आउट होऊन माघारी परतला आहे परंतु या बॉलवरती बॉल काउंट नसणार आहे. हा बॉल जो आहे तो गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. बॉलच्या काउंटमध्ये कोणताही फरक होणार नाही परंतु एक बॅटर जो आहे तो आउट होऊन माघारी परतलाय. पार्थ शिरोडकरला मात्र माघारी परतावं लागतंय. मंकड विकेट. क्रिकेटमधली एक वेगळी संकल्पना आपण पाहिली होती. त्यानंतर पासून जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने आपण फलंदाजांना आउट करू शकता. थोडीशी चपळता एक चांगली चतुर बुद्धी त्या ठिकाणी मात्र दर्शन शुक्लाने दाखवली आहे आणि पार्थ शिरोडकरला माघारी परतावून लावलंय. न्यू बॅटर येतोय मैदानात. पार्थच्या जागेवरती निलाल दुधवाडकर आणि मानस दुधवाडकर हे 2 सख्खे भाऊ आता मात्र मैदानावरती आपल्या टीमसाठी काय करतील हे पाहणं खूप महत्वाचं आहे. दर्शन शुक्ला तसं पाहायला गेलं तर एक अनुभवी खेळाडू राहिला या परळ विभागातला. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा किंवा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा दर्शन शुक्ला हे नाव सातत्यपूर्ण घेतलं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आज मात्र त्याने क्रिकेटमधली ही स्ट्रॅटेजी वापरली आणि पार्थला माघारी परतावलं. बॉल काउंट नाहीये परंतु विकेट काउंट होतीये. एक फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा चांगलं फुटवर्क परंतु या वेळेला सरळ बॉलच बॅक ड्राईव्ह. सरळ जाऊन चेंडू विसावेल तो दर्शन शुक्लाच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत होईल ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या 3 गडी बाद 9 धावा. म्हणजे सुरुवात रुपेश कुठेतरी थोडीशी सारखीच होताना आपण सेकंड इनिंग जशी पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावा होत्या धावफलकावरती त्या 17 19 अशा पद्धतीने मात्र आपण पहिल्या इनिंगचा जो पहिल्या मॅचचा जो दुसऱ्या इनिंगचा खेळ बघितला होता त्या मॅच मध्ये मात्र ओमकार गणेश 11 या संघाला हार पत्करावी लागली होती. आणि त्याच पद्धतीने आपण आता हा पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल सुद्धा पूर्ण करणार आहोत. इंद्रा टायगर्स आणि रवी पिल्ले चॅम्पियन्स दोन्ही टीमच्या संघ मालकांना विनंती, संघ नायकांना विनंती,
सर्वप्रथम तर आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे पोच करायची आहे आणि नेक्स्ट मॅच साठी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण रेडी राहायचंय. दर्शन यांचा ओव्हर मात्र पूर्ण झाले. 2 षटकांना अखेरीस 9. विपुल येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जातोय डिक्लेअर झोन मध्ये. थर्डमॅन क्षेत्रातून मात्र एकेरी धाव. निहालच्या बॅटमधून निहाल दुधवडकर आणि मानस दुधवडकर 2 भाऊ आज मात्र आपल्या टीमसाठी काय करतायत. हो सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगलं फुटवर्क, चांगली समय साधना, चांगलं टायमिंग करत मात्र कव्हर क्षेत्रात खेळत एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करत प्रत्येक बॉलवर एकमेकांना संधी देण्याचा प्रयत्न मात्र मानस आणि निहालच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा चांगलं फुटवर्क आणि कॉट बिहाइंड. मला वाटतं बॅटची एज लागून विकेट किपरने हा झेल टिपलाय, त्यामुळे पंच आपलं एक बोट आसमंताकडे उंचावत आहेत. मानसला माघारी परतावा लागेल विपुलच्या दुसऱ्या चेंडूवरती. सौरभ नवीन फलंदाज मैदानावरती मानसच्या जागेवर. राईटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानावरती होतं. याही वेळेला आपण जर पाहिलं तर एक उजव्या हाताचा बॅटर सौरभ मैदानाच्या आत 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मात्र दाखल होतोय. एक चांगली विकेट किपिंग आपण पाहिली. मानसची बॅटची इनसाइड एज घेऊन पाठीमागे जाणारा बॉल त्यांनी अडवण्यामध्ये मात्र यश प्रदान. एक सुंदर फटका पुन्हा एकदा. एक दंत अर्थातच सौरभ या नावाने सुद्धा त्या खेळाडूला ओळखलं जातं. त्याच्या बॅटमधून मात्र ही सिंगल धाव. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण. धावसंख्या 12. आतापर्यंत 4 विकेट्स गमावलेत. सुंदर फटका, परंतु यावेळेला फटका तर चांगला सजवला होता, पुरेशी ताकद होती, परंतु थोडासा उंच राहिला हा फटका, त्यामुळे बॉक्स आउटहून माघारी परतावं लागेल ते निहालला. आणखीन एका विकेटचं बदल. नो बॉल आहे, परंतु नो बॉलवर बॉक्स आउट असेल आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी येणाऱ्या फलंदाजाला मिळेल. फ्री हिटचा बॉल म्हणजे एक सुवर्ण संधी आणि गोलंदाजासाठी मात्र हा दुष्काळात 13वा महिना. हा बॉल मात्र विपुलला पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. आतापर्यंत विपुलीच्या ओव्हरमधले ऑफिशियली मात्र 4च बॉल पूर्ण झालेत आणि हा बॉल काउंट, त्यामुळे 5 बॉल पूर्ण झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3. विपुल लाड नवीन फलंदाज मैदानाच्या आत. यश बॅकफुटवर आले. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. झेल पकडला होता, परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे फलंदाज बाद नसेल. एक धाव मिळेल फलंदाजांना. होईल ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 4 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. 5 विकेट्स. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. 5 गडी बाद आणि 14 धावा. या अगोदर आपण जर पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग करायचा होता ओमकार गणेश 11ला. या मॅच मध्ये मात्र पाठलाग करायचा आहे. तो किती धावांचा हे पाहण्यासाठी मात्र ही पहिली इनिंग. अवघ्या 14 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर. फलंदाजी करत असताना टीम SKM विरोधात मात्र RS45 ज्यांनी टॉस जिंकला होता आणि हा टॉस जिंकून स्वीकारलेला जो निर्णय आहे तो योग्य कसा होता हे मात्र आज दाखवून देण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. 3 ओव्हर अखेरीस अवघ्या 14 धावा आणि 5 फलंदाज बाद. मॅन फ्रॉम कानपूर आज आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर. दर्पण शुक्ला संघ मालक टीम RS45. शेवटच्या ओव्हरची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दिशांक जाधव निर्धाव चेंडू सोबत सुरुवात केली आपल्या ओव्हरची. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल लेगबाईच्या स्वरूपातल्या धाबा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये येस येस नो नो आणि शेवटच्या क्षणाला केली हो हो. लेगबाईच्या स्वरूपातली मात्र एक सिंगल धाव. चला, ही एक धाव ही तितकीच महत्वाची मानली जाईल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण संघाच्या धावसंख्येची स्थिती आपण जर पाहिली तर तितक्या चांगल्या आकड्यावरती नाही आहे धावफलक. टॅप केला या वेळेला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. लौकिक राणे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून एक चांगला थ्रो सरळ सोपवला जातोय दिशांक जाधवकडे. 16 धावा स्कोर कार्डवर एकेरी धावेसोबत. अगदी झटपट क्रिकेट आहे. इथे पटापट धावा तुम्हाला जमवायचे आहेत. इथे आपल्याकडे मात्र सेट होण्यासाठी जास्त वेळ नाही आहे. आल्यापासूनच तुम्हाला आक्रमण करावी लागतील. आल्यापासूनच मात्र तुम्हाला त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा घेत मला स्कोर कार्डला पुढे घेऊन जावं लागेल. सौरभ अर्थातच एक दंत
आउट होऊन माघारी परततोय, रनआउटच्या स्वरूपात का होईना. इथे मात्र या ओव्हरमधून एक विकेट आली आहे. या चौथ्या धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र बरेच रनआउट झालेले आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील येत्या 2 दिवसांमध्ये. कारण ज्या ज्या वेळेला मात्र संघाला अडचणीत असताना एकेरी दुहेरी धावा घेण्याची गरज फलंदाज मानतात त्यावेळेला मात्र बरेच फलंदाज रनआउट झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच इंद्रा टायगर्स आणि रवी पिल्ले चॅम्पियन्स. आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण त्वरित आमच्याकडे फिलअप करून पोचवायची. आपले संघमालक जर खेळणार असतील तर संघमालकाच्या नावासमोर सुद्धा टिक करा आणि जे प्लेयर्स तुमचे पहिल्या मॅच मध्ये खेळणार आहेत पहिल्या मॅच मध्ये मॅच 1चा जो बॉक्स आहे त्यासमोर आपण त्या प्लेयरच्या नावासमोर टिक करायचे. सो ओव्हर नंबर 4 ची या ठिकाणी रुपयाची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्येकडे जर आपण लक्ष टाकायचं झालं तर 6 गडी बाद आणि धावफलकावरती धावा मात्र झालेले त्या 19-20 धावांचं टार्गेट इथे मात्र RS45 संघाला पूर्ण करायचंय. एक माफक अशी धावसंख्या आहे परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या जी आहे ती सुरक्षित मानली जात नाही. ट्वेंटी रन्स टू विन, 20 धावांची गरज RS45 ला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये मात्र थोडंसं संकटातून सुरुवात करत असताना 6 गडी गमावत 19 धावा त्या ठिकाणी जमवू शकलेत SKMचे फलंदाज. आणि दरम्यान मॅचच्या मध्यानामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. SKM आणि RS45 यांच्या मॅचच्या मध्यानामध्ये मात्र इंद्रा टायगर्स आणि रवी पिल्ले चॅम्पियन्स या 2 टीम मधल्या तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण मुख्य व्यासपीठावर त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. सो दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण त्वरितच मुख्य व्यासपीठावर पोहोचायचंय. चला टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. हा नवीन सामना नवीन इनिंग सुरू होण्यापूर्वी हा टॉस होणं गरजेचं आहे. इंद्रा टायगर्स आणि रवी पिल्ले चॅम्पियन्स, चला लवकरात लवकर टॉस साठी या. लवकरात लवकर आपण ही नाणेफेक पूर्ण करून सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहे. रवी पिल्ले चॅम्पियन्स आणि इंद्रा टायगर्स, शेवटचा पुकार आहे आपल्या दोन्ही टीमसाठी. आपण पाहत आहात गणेश लीला प्रीमियर लीग 2024 सीझन 2. सहप्रायोजक बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, वी क्रिएटिक इंटेरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले. सोबतच या स्पर्धेला विशेष सहकारी आहे ते आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेवडी विधानसभा आमदार आणि विधिमंडळ गटनेते सन्माननीय अजयजी चौधरी साहेब. सोबतच शिवसेना माजी आमदार पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सन्माननीय श्री दगडूदादा सकपाळ, आपल्या विभागाच्या कार्यसम्राट माजी नगरसेविका सन्माननीय सिंधुताई मसूरकर. दरम्यान अभिजित जुवाटकर यांना मी विनंती करेन आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अभिजित जुवाटकर. आणि हा नेक्स्ट सामना असेल इंद्रा टायगर्स विरुद्ध त्यांच्या रवी पिल्ले चॅम्पियन्स. ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे आमचे बंधुतुल्य मित्र अभिजित जुवाटकर यांच्या शुभ हस्ते हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. अभिजित जुवाटकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. इंद्रा टायगर्स आणि रवी पिल्ले चॅम्पियन्स. रवी पिल्ले चॅम्पियन्स ब्रिजेश, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉस साठी या. RP चॅम्पियन्स अर्थात स्वर्गीय रवी पिल्ले चॅम्पियन्स, दोन्ही टीमच्या कॅप्टन्स मध्ये हा टॉस केला जाईल. सोबत असेल इंद्रा टायगर्स, अभिजित जुवाटकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. चला ब्रिजेश आपण त्वरित यायचंय. नेक्स्ट मॅच आपल्यासाठी खोळंबलेली आहे. सेकंड इनिंगचा खेळ सुरू होण्यापूर्वी आपण हा टॉस करणार आहोत. जर संघ नायक इथे नसेल तर तुमचा कोणी प्रतिनिधी आला तरी चालेल. रवी पिल्ले चॅम्पियन्स, आपल्याला हा शेवटचा पुकार, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल.
चला जास्त विलंब करू नका ब्रिजेश, आपल्याला सेकंड इनिंग सुरू करायची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या मान्यवरांसोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला गणेश लीला प्रीमियर लीग आणि एका बाजूला GPL. यापैकी तुम्हाला कॉल करायचंय. इंदिरा टायगर्सने कॉल केलाय आणि टॉस जो आहे तो इंदिरा टायगर्सने जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचे आणि ब्रिजेश आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडून घेऊन जाऊन लगेच ती फिलअप करून द्यायची. Indira Tigers won the toss and elected to bowl first for the next match. नाणेफेकीचा कौल जिंकलाय इंदिरा टायगर्सने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग 11ची लिस्ट मात्र आमच्याकडून घेऊन जाऊन ती लवकरात लवकर फिलअप करून आम्हाला पुन्हा एकदा आणून द्यायची आहे. पहिल्या बॉलवर जर फलंदाजाला बाद केलं गोलंदाजाने तर गोलंदाजाला 500 रुपयांचा पुरस्कार सन्माननीय राजूजी मसूरकर यांच्या माध्यमातून, अर्थात सिद्धेश साळुंखे आणि दर्शन शुक्ला अशी मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना अवघ्या 20 धाबांचा पाठलाग, एक बिग बॅटल, एक बिग फाईट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एक चांगली फाईट दिली जाईल दुसऱ्या बाजूने SKM टीम कडून सुद्धा, यात कोणतीही शंका नाहीये. कारण सिद्धेश साळुंखे तसं पाहिलं गेलं तर तेही स्वतः एक उच्च कोटीचे खेळाडू आहेत. ओरा मंडरम बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून तेही नाव खूप मोठं आहे. त्यामुळे एक चांगला सामना रंगेल यात कोणतीही शंका नसेल. पहिल्या बॉलसाठी तरी मात्र दर्शन शुक्ला विरुद्ध सिद्धेश साळुंखे. पहिल्या बॉलवर विकेट, 500 रुपयांचा पुरस्कार. आणि पहिल्या बॉलवर मात्र विकेट काही येत नाहीये, थोडंसं मिसफील्ड तिकडे मात्र केलं जाते पॉईंट क्षेत्रामध्ये. बबन शिरोडकर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष. आणि दुसऱ्या बाजूने लौकिक राणेंच्या सुद्धा विकेटसाठी राजू मसूरकर यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. गोलंदाजांसाठी मात्र ही पर्वणी आहे, विकेट जर पटकावली तर रोख रक्कम 500 रुपये. दरम्यान हलक्या हाताने पुश केलं, एक धाव घेऊन मात्र खुश राहिले. एक चांगलं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये सुरू आहे. एका बाजूला दर्शन शुक्ला आणि लौकिक राणे ही जोडी, तर दुसऱ्या बाजूने मात्र सिद्धेश साळुंखे. गोलंदाजही तितक्याच उच्च लेवलचं क्रिकेट खेळलेले आहेत, फलंदाजही तितक्याच चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे यात विजय कोणाचा होणार हे मात्र पाहणं खूप महत्वाचं आहे. राहुल बर्डे यांची मात्र उत्कृष्ट फिल्डिंग, नाईस फिल्डिंग बाय राहुल बर्डे. सिंगल रन. प्रत्येक बॉलवर मात्र इथे धाव घेतली गेली आहे. यावेळेला मात्र बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये, अल्टी पल्टी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी, 4 धावा, चौकार. लौकिक राणेच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका, एक चांगलं एक्झिक्युशन, एक चांगलं शॉट सिलेक्शन. स्विचिटच्या फटक्यासोबत 4 धावा. यावेळेला मात्र स्क्वेअर कट, लेट कट, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल धाव मागितली आहे, परंतु दर्शन शुक्ला थोडीशी घाई करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी वेळेत पोहोचले, त्यामुळे डिक्लेअर स्वरूपातली सुद्धा धाव तिकडे मिळेल. 2 धावा या बॉलवरती. दर्शन शुक्लाने मात्र घाई केली, त्यामुळे थ्रो केला गेला. विकेट पटकावण्याची संधी तिथे हातातून गमावलीच, परंतु त्यातल्या त्यात एक धाव सुद्धा अतिरिक्त स्वरूपातली, घोषित स्वरूपातली. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, त्याला सुद्धा आडव्या बॅटनं उलट्या बॅटनं पाठवलं, बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा जमवल्या जात आहेत. मला वाटतं 2 ओव्हरमध्येच संपण्यासारखी मॅच कुठेतरी दिसून येते. सिद्धेश साळुंखेवर आज आक्रमण केली. 2 वेळा मात्र जर आपण पाहिलं तर उलट्या बॅटनं चौकार ठोकले गेले. एकदा लौकिक राणे तर दुसऱ्यांदा दर्शन शुक्ला. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज मानस दुधवडकर बॅकफुटवर आले. पॉपिंग क्रीजचा योग्य तो वापर, अगदी डीप मध्ये जाऊन चेंडूला मात्र बॅकफुटवर जाऊन आडव्या बॅटनं जमिनी लगतच्या फटक्यासोबत अलॉंग विथ द ग्राउंड पाठवलं डीप मिड विकेट मध्ये. एक सिंगल रन. 14 विद्युत. सुंदर फटका. पुन्हा एकदा दर्शन आणि लौकिक ही जोडी मात्र आज चांगली सुरुवात करून दिली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. हाफ नाही तर इथे मला आता कुठेतरी पूर्णच मॅच संपवण्याच्या प्रयत्नामध्ये, मॅच क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये दर्शन आणि लौकिक. आणि आडव्या बॅटनं लॉफ्ट केलं, लॉफ्टेड स्वीप खेळायचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट पडद्यावर जाऊन आदळलाय, त्यामुळे लौकिकला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय RS45 टीमला.
बॉलिंग स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा फेस थोडासा वरच्या दिशेने राहिला, त्यामुळे जाऊन डायरेक्ट पडद्यावरती आदळलेला चेंडू आणि त्यामुळे लौकिक राणेची विकेट. न्यू बॅटर पराग वांगणकर, त्यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुद्धा पाहिलं. मानसचा एक चांगला झेल त्यांनी टिपलाय. आज फलंदाजीच्या माध्यमातून 1 डाऊन बॅटर म्हणून मात्र मैदानाच्या आत ते दाखल होत आहेत. 20 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 15 धावांवरती, म्हणजे जवळपास 75% धावा ज्या आहेत त्या कुठेतरी पूर्ण झाल्यात. उर्वरित 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मानस दुधवडकरच्या खात्यामध्ये मात्र पहिल्याच बॉलवर पहिली एक मोठी सफलता आपण या 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला पाहिला. यावेळेला मात्र सरळ बॅटनं लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने पुन्हा एकदा गॅपमध्ये फटका केलाय. 5 षटक मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एका सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 17 धावांवरती. आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज. फुल टॉस बॉल टॅप केलं चेंडूला. एक धाव या मैदानावरती तुम्ही अगदी सहज घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. परंतु त्यावेळी वेळेला तुम्हाला जर आपण पाहिलं तर थोडंसं लक्षपूर्वक धावावं लागेल. धाव घ्यायची असेल तर खेळाडूच्या हातात बॉल चाललाय, त्याच्या अगोदर तुम्हाला ती धाव चपळाईनं पूर्ण करावी लागेल. एका सिंगलनं मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता. आणि गोलंदाजाच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी या ओव्हरमध्ये राजू मसूरकर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. एव्हरी डॉट बॉल 100 रुपीजचा पुरस्कार आहे. 100 रुपये रोख रक्कम. दरम्यान 18 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 18 धावा. अजूनही फाईट देण्याचा हा मानस आहे. सिद्धेश बघा अजूनही फिल्डिंग सजवतोय, कुठेतरी या एक धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. भलेही 2 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल ना याचा अंदाज लावणं नेहमीच चुकीचं ठरलंय. दरम्यान इथे मात्र या स्क्वेअर ड्राईव्ह सोबत या मॅचचा विजेता ठरली आहे टीम RS45. गोलंदाजाच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी राजू मसूरकर यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला, परंतु पहिल्याच बॉलवर इथे मात्र चौकारासोबत ह्या मॅचची समाप्ती झाली आहे. विजेता ठरतोय RS45 आणि पराभूत ठरलाय तो मात्र